नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 13 जून 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न, 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? या ठिकाणी पाहायचं आहे 52व्या हिंद केसरी स्पर्धा कुठे पार पडल्या? साताऱ्यामध्ये पार पडल्या। आणि मित्रांनो, या स्पर्धांमध्ये महेंद्र गायकवाड यांनी पृथ्वीराज मोहोळ यांचा पराभव करून विजेतेपद पटकावलेलं होतं। म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, महेंद्र गायकवाड हे 52वे हिंद केसरी बनलेले आहेत। पुढे दुसरा प्रश्न, भारतीय हवाई दलात कॅट ए क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ठरणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण? या ठिकाणी पाहायचं आहे स्क्वॉड्रन लीडर सान्या या भारतीय हवाई दलामध्ये कॅट ए क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। ठीक आहे। तिसरा प्रश्न, विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? या ठिकाणी मेघा कुलकर्णी या संसदीय समिती आहे स्थायी समिती याच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत। म्हणजे याचं उत्तर पर्याय सी। काय लक्षात ठेवणार आपण? विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर मेघा कुलकर्णी यांची निवड झालेली आहे। चौथा प्रश्न, इराक देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले आहेत? इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत अली फलीह कादिम अल जैदी। लक्षात ठेवा, अली फलीह कादिम अल जैदी हे इराक देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत। म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, देशातील पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले? तर हे मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे। पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, देशातील तिसरे NIFTEM कोठे स्थापन करण्यात आले? NIFTEM म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे NIFTEM याची स्थापना मित्रांनो बिहार या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे। पर्याय बी याचं उत्तर असणार आहे। देशातील तिसरे NIFTEM हे बिहार राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेले आहे। सातवा प्रश्न, 2026चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाला जाहीर झालेला आहे? तैवान लेखिका आहेत यांग शुआंग झी यांच्या तैवान ट्रॅव्हलॉग या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, तैवान ट्रॅव्हलॉगला 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात येणार आहे। पुढे 8वा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचा ॲग्रिकोला मेडल कोणाला प्रदान करण्यात आला? संयुक्त राष्ट्रांतर्गत काम करणारी एक संघटना आहे FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन। आणि मित्रांनो, या ऑर्गनायझेशनचा सर्वोच्च पुरस्कार आहे ॲग्रिकोला मेडल आणि या मेडलनं 2026 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवण्यात आलेलं आहे। म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। संयुक्त राष्ट्रांच्या FAOचा म्हणजे अन्न आणि कृषी संघटनेचा ॲग्रिकोला पुरस्कार, ॲग्रिकोला मेडल हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9, भारत आणि कोणत्या देशाने 2027 हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केलेले आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे भारत आणि इटली या दोन देशांनी 2027 हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। पुढे प्रश्न क्रमांक 10, 2026चा ICC महिला T20 विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? 2026चा ICC महिला T20 विश्वचषक इंग्लंडमधील वेल्स या ठिकाणी होणार आहे। म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, इंग्लंड या देशामध्ये ही स्पर्धा होणार आहे। प्रश्न क्रमांक 11, 2026च्या महिला T20 विश्वचषकात प्रथमच किती संघ सहभागी होत आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे 2026च्या T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये महिलांच्या
T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये यावर्षी 12 संघ सहभागी होत आहेत म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. या अगोदर ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये दरवर्षी किंवा प्रत्येक स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी होत आहेत, परंतु प्रथमच यावर्षी 12 संघ सहभागी होणार आहेत म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करत आहेत? या ठिकाणी पहा, या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे कप्तान आहेत हरमनप्रीत कौर म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 10 जून 2026 रोजी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांची भेट घेतली? या ठिकाणी पहा, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बल्गेरियाचे पंतप्रधान, नाव वाचायचं यांचं लक्षात ठेवायचं, बल्गेरियाचे पंतप्रधान रोसेन झेल्याझकोव यांची भेट घेतलेली आहे म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी बल्गेरिया. ना त्यांचं नाव काय पंतप्रधानांचं? रोसेन झेल्याझकोव. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. फिनलंडमध्ये आयोजित 14व्या कुलरांता टॉक्स परिषदेत भारताकडून कोणी सहभाग घेतला? फिनलंडमध्ये पार पडलेल्या 14व्या कुलरांता टॉक्स या परिषदेमध्ये भारताकडून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे उपस्थित होते म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताने 11 जून 2026 रोजी पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी किती आर्थिक मदतीची घोषणा केली आहे? भारतानं पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी 2026 या वर्षासाठी $2.5 दशलक्ष इतकी मदत जाहीर केलेली आहे म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी, $2.5 दशलक्ष. पुढे प्रश्न क्रमांक 16. पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत पुरवणारी UNRWA ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी कार्य करणारी UNRWA ही संस्था आहे ती गाझा, वेस्ट बँक तसेच जॉर्डन, लेबनॉन आणि सिरिया या ठिकाणी कार्यरत आहे. मग राहिलं काय? इजिप्त या ठिकाणी ही संस्था कार्यरत नाही म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. ही संस्था कुठे कुठे कार्यरत आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, गाझा, वेस्ट बँक, जॉर्डन, लेबनॉन आणि सिरिया या देशांमध्ये किंवा या ठिकाणी UNRWA ही संस्था कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतीय वायुसेनेचे C-295 हे नवीन विमान कोणत्या जुन्या विमानाची जागा घेणार आहे? या ठिकाणी पहा, जुनं विमान होतं AVRO 748. हे एक मालवाहू विमान होतं आणि मित्रांनो याची जागा आहे ते C-295 हे विमान घेत आहे म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. C-295 विमानांच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? C-295 विमानांच्या निर्मितीसाठी भारतानं एअरबस नावाच्या कंपनीसोबत करार केलेला आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. C-295 विमानांपैकी 40 विमानांचे उत्पादन भारतात कोठे केले जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतानं एअरबस या कंपनीसोबत 56 विमानांसाठी करार केलेला आहे. त्यापैकी 16 विमानं आहेत ती स्पेन या देशामध्ये तयार केली जातील आणि उर्वरित 40 आहेत ती भारतातील वडोदरा या ठिकाणी असलेल्या कंपनीमध्ये सुरू केली जातील किंवा बनवली जातील म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? C-295 विमानांपैकी 40 विमानं ही भारतातील वडोदरा, गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी बनवली जातील म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो, गुजरातमध्ये ही कोणती कंपनी तयार करेल? गुजरातमध्ये TASL नावाची कंपनी या विमानाची निर्मिती करणार आहे. प्रश्न क्रमांक 20. टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या टॉप 100 क्रीडापटूंच्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूचा समावेश आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या टॉप 100 क्रीडापटूंच्या यादीमध्ये भारतातील स्मृती मानधना या खेळाडूचा समावेश आहे म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. टाइम मॅगझिनच्या 100 सर्वात प्रभावशाली क्रीडापटूंच्या मुखपृष्ठावर कोणाला स्थान देण्यात आलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, टाइम मॅगझिनच्या 100 सर्वात प्रभावशाली क्रीडापटूंच्या मुखपृष्ठावर बास्केटबॉल प्लेयर लेब्रॉन जेम्स यांचं चित्र देण्यात आलेलं आहे. कोणाचं? लेब्रॉन जेम्स म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. पुढे प्रश्न क्रमांक 22.
जागतिक बालमजुरी विरोधी दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी 12 जून हा दिवस जागतिक बालमजुरी दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा दिवस आहे तो कोणाकडून साजरा केला जातो? हा दिवस आहे तो मित्रांनो ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जागतिक कामगार संघटनेकडून आयोजित केला जातो किंवा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23, 2026च्या जागतिक बालमजुरी विरोधी दिनाची थीम काय होती? या ठिकाणी पहा, 2026च्या जागतिक बालमजुरी विरोधी दिनाची थीम होती बालमजुरीला रेड कार्ड, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. पूर्ण थीम लक्षात ठेवायची आहे. थीम होती रेड कार्ड टू चाइल्ड लेबर, फेअर प्ले फॉर चिल्ड्रन, डिसेंट वर्क फॉर अडल्ट्स. ठीक आहे, अशी थीम होती. प्रश्न क्रमांक 24, जागतिक बालमजुरी विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कोणत्या वर्षी केली? या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे ILO न 2002 साली जागतिक बालमजुरी विरोधी दिनाची सुरुवात केली होती, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 25 आहे, 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? या ठिकाणी पाहायचं आहे, खुशी दलाल यांचा पराभव करून काजल डोचक यांनी 52व्या हिंद केसरी स्पर्धेची महिला गटाचे विजेतेपद पटकावलेले आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी जिल्हाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.